जेव्हा जेव्हा अल्पसंख्याक समाजाला मोठी एखादी जबाबदारी मिळण्याची संधी आली, ही लोकांची जातीवादी मानसिकता असल्यानं आमच्याच समाजातील काही लोकांना पुढे करून असा आरोप प्रत्यारोप करून नगरपालिका निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रभागामध्ये जे आहे तर प्रचारास सुरुवात केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट, महायुतीतील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व आणि माजी नगर उपाध्यक्ष नगरपालिका हिंगोली त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत स्वतः नेहाल भाई आहेत। भाई, काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये असेल किंवा तो शहरातील उपनगराध्यक्ष पद भूषविलेले आहेत, तुमच्या समाजातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे, शांत, संयमी आणि अभ्यासी नेतृत्व आहे, काय सांगा? आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंगोली नगरपालिकेची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला पार पाडणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगोली शहरामध्ये पूर्ण ताकदीने उभा आहे आणि पूर्ण ताकदीने आमचे प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि आम्हाला अशी शाश्वती आहे की 100% आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील आज रोजी त्याची परिस्थिती चांगली आहे, ते देखील निवडून येण्याची सारखी त्यांची परिस्थिती आहे। महायुतीतील दोन्ही आमदारांचे एकमेकांवरती खालच्या थरावरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते आणि तुम्ही सुद्धा एक महायुतीतील घटक पक्ष असताना तुमच्या पक्षाचे आरोप प्रत्यारोप एवढ्या खालच्या थरावर पाहायला मिळत नाही। नेमकं तुमच्या पक्षाकडे हिंगोली शहरातील नागरिकांचा कशाप्रमाणे आणि विशेष करून मुस्लिम समाजातील लोकांचा तुमच्या पक्षासाठी कसा प्रतिसाद राहील? आमच्या पक्षाला नेहमीच हिंगोलीची जनतांनी प्रतिसाद दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मीय लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, तसेच मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना चालणारा हा पक्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान मार्फत जे मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्या मतदानानुसार हिंगोलीतील जनतेने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे। हा पक्ष फक्त एका समाजावर अवलंबून नाही, सर्व समाज घटकातील लोक आमच्या सोबत आहे। विशेष करून अल्पसंख्याक समाज हा आमच्याकडे यासाठी आकर्षित आहे की त्यांचे जे विकास कार्य आहे, विकास कामे आहे, आम्ही नेहमीच केलेली आहे आणि अल्पसंख्याक समाजाचा विकास करण्याचा आमचा मानस आहे, पूर्ण शहराचा विकास करण्याचा मानस आहे। शहरात जेवढी कामं झालेली आहेत, जेवढी विकास कामं झालेली आहेत, सर्वात जास्त नगरसेवक मागच्या वेळेस आमच्या पक्षाचे व आमच्या काँग्रेस पक्षाचे असे मिळून आमची मेजॉरिटी होती आणि त्या मेजॉरिटी अनुसार प्रत्येक ठरावाला आम्ही मान्यता दिलेली आहे। प्रत्येक प्रोजेक्ट आम्ही स्वतः तयार केलेला आहे आणि आमच्या मार्गदर्शनाखाली शासनाने त्या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे। मग तो ड्रेनेजचा प्रोजेक्ट असो का रोड प्रोजेक्ट असो किंवा विविध महापुरुषांचे पुतळ्यांचं सुशोभीकरण असो किंवा इतर दलित वस्तीच्या निधी असो, जिल्हा नियोजन समितीच्या अनेक निधीचे प्रस्ताव आम्ही सर्वांनी मिळून तयार करून तिथं पाठवले असल्याने शहराचा विकास झालेला आहे। असा कोणी जे श्रेय घेत आहे की फक्त आम्हीच विकास केलेला आहे, तसा काहीच नाही। सर्व काउन्सिल मिळूनच विकास करत असते, कारण विदाऊट ठराव कोणताही काम सँक्शन होत नसते आणि त्या प्रत्येक ठरावाला आमच्या नगरसेवकांनी संमती दर्शविल्याने व शहराचा विकास आणि शहराचा विचार करून जे आम्ही निर्णय घेतलेले आहे, त्यामुळेच हिंगोली शहराचा विकास झालेला आहे। अल्पसंख्याक समाजासाठी आमच्या मनात अनेक योजना आहेत। यापूर्वी आम्ही अनेक कामे केलेली आहेत, जसे मासूम अली कब्रस्तानची कंपाऊंड वॉल आम्ही केलेली आहेत, मटन मार्केटचं काम आम्ही केलेलं आहे, तसे इथं स्लॅटर हाऊसचं काम आम्ही केलेलं आहे, बनातवाला फंक्शन हॉल आम्ही बांधून दिलेला आहे, नगरपालिकेमार्फत आम्ही रजा मैदानचा शेड तयार करून दिलेला आहे, प्रत्येक प्रभागाचे रस्ते आम्ही केलेले आहेत, आझम कॉलनी परिसरात पूर्ण पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेजची लाईन, येथील रस्ते हायमास्ट आम्ही टाकून दिलेले आहेत, बावनकुली परिसरात देखील आम्ही पाण्याची पाईपलाईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सद्भावना हॉल, तसेच मातंग बांधवांसाठी सभागृह तिथं त्याच्यासाठी कंपाऊंड वॉल करून दिलेला आहे, मौलाना अबुल कलाम आझाद लायब्ररीला कंपाऊंड वॉल करून दिलेला आहे, आमच्या हिंदू समाजातील हनुमान मंदिर या परिसरात आम्ही कंपाऊंड वॉल करून तिथं गार्डन तयार केलेलं आहे। ही गोष्ट माझ्या प्रभागातली झाली।
प्रत्येक प्रभागामध्ये असंच काम केलेले आहे. सरस्वती नगर पासून आझम कॉलनी पर्यंत प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 17 पर्यंत प्रत्येक विभागामध्ये जे विकास झालेला आहे, घरकुलची कामे झालेली आहेत, अनेक विविध योजना जे शासनाचे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही स्वतः आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक नगरसेवकांनी केलेलं आहे. नक्कीच, पण विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांनी तुमच्या पक्षावरती असे आरोप केलेले आहे की महायुतीचे आमदार संतोष बांगर यांनी तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या घरी जातात काय आणि त्यांचं उमेदवारी ठरते काय, म्हणजे नेमकं हे ठरते काय. ते म्हणतात की बाबा गंगाधरी शक्तिमान आहे और शक्तिमानी गंगाधरी. त्याबद्दल काही भाष्य करू शकत नाही. कारण कसं आहे की जेव्हा जेव्हा अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळाला, जेव्हा जेव्हा अल्पसंख्याक समाजाला मोठी एखादी जबाबदारी मिळण्याची संधी आली, ही लोकांची जातीवादी मानसिकता असल्यानं आमच्याच समाजातील काही लोकांना पुढे करून असा आरोप प्रत्यारोप करून समाजामध्ये भ्रम निर्माण करण्याचा कार्य यापूर्वी झालेला आहे, आताही तसाच चालू आहे. मी समाजाला आणि प्रत्येक सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष लोकांना अशी विनंती करतो की हा हिंगोली शहर हा धर्मनिरपेक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेफ हँड आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर आपण सत्ता दिली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर नगराध्यक्ष केला तर हिंगोली शहरात शांतता राहील, विकास कामे होतील आणि येणाऱ्या काळात हिंगोली शहर हा आणखीन पुढे जातील असे मला विश्वास आहे. बाकी कोणी काय म्हणत असेल तर मी त्यांच्यावर काही टीका टिप्पणी करू शकत नाही. ज्याची जशी मानसिकता असते तो त्याप्रमाणेच लोकांना बघत असते. मी त्यांच्यावर काही बोलू शकत नाही. सर्व जे लोक आहेत आम्ही सोबतच काम केलेलं आहे. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या विभागाच्या, आपल्या शहराचा, आपल्या प्रभागाच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त जे विकास करेल त्यालाच जनता निवडून देणार आहेत. आणि तुम्हाला येणाऱ्या 3 तारखेला कळेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किती मोठ्या संख्येने इथं नगरसेवक निवडून आलेले असतील आणि नगराध्यक्ष देखील आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच निवडून येईल. हिंगोलीत नेमकी दहशत कोणाची आहे? हिंगोलीची जनता कोणालाच घाबरत नाही. फक्त ही अफवा आहे. हिंगोलीची जी जनता आहे ती कष्टाची कमाई खाणारी आहे, रोजमजुरी करून मेहनतीने कमाई करणारी आहेत. फक्त आरोप प्रत्यारोप इथं चालू आहेत की हे असं करायले ते तसं करायले. मला माहित आहे की जनता ही जनशक्ती जी आहे ही धनशक्तीपेक्षा मोठी आहे. कोणालाहीच इथे येथील जनता घाबरत नाही आणि कोणताही बीड होण्याचा किंवा इतर कोणता राज्य येण्याचा इथं कारण नाही. कारण आपण सर्व समाज बांधव इथं मिळून राहतात, मिसळून राहतात आणि ही आपली परंपरा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केला होता ते 12 बलुतेदार लोकांना सोबत घेऊन त्यांनी जे स्वराज्य स्थापन केला होता त्या विचारधारेला मानणारा वर्ग हिंगोली शहरामध्ये असल्यानं हिंगोलीत कोणाची दहशत चालणार नाही, कोणाची दबाव तंत्र चालणार नाही. फक्त आणि फक्त इथं जनता जे चांगलं कार्य करेल त्यालाच निवडून देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांचे नेते होते आणि त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. लोकांनी, विरोधी पक्षांनी किंवा कोणी आमच्यावर टीका टिप्पणी जरी केली तरी आम्ही फक्त आणि फक्त जनता आमच्या विकासाच्या विजनला घेऊन आमच्या पाठीशी राहील. 14 स्तंभ करीता मी शेख फैसल, हिंगोली.